महाद्वारी आणि कसायास न करीन धरियास होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी मोक्ष महाघरी कामारी ते दासी होय सांगोयसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री राधा मेरे स्वामिनी मेरा राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो हमें वृंदावन को वास सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः मनोजो मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताध्वजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणप्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रजा निजमन मुकुरु सुधारी बरनो रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार
साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महाद्वारी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचमवेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया यांचा 5 चरणाचा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी अभंगाकडे वळण्यापूर्वी अर्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की ब्रह्मांड नायक जगाचा चालक नियंता परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाणी हाली ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवासम चरणम स्रोत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज मव्यम असा 27 भगवान परमात्मा त्याच भगवान परमात्म्याच्या सत्तेने साधू संतांच्या कृपाशीर्वादानं सालाबाद प्रमाणे याही वर्षीत चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह व श्री हरिभक्तपरायण नरहरी महाराज निचळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि याच सप्ताहामध्ये आज 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आली हे मी माझं परमभाग्य समजते। खऱ्या अर्थानं ज्यांच्या संपर्कातून ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झालेला आहे। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग महामेरू मृदंग विशारद आदरणीय हरिभक्तपरायण नरहरी महाराज उर्फ तात्या आपल्या सगळ्यांचे तात्या आदरणीय महाराजांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झालेला आहे। तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे घडून आलेला आहे म्हणून अगदी सगळ्यांना अंतःकरणापासून मनापासून कोटी कोटी धन्यवाद देईल। सुंदर असं कीर्तनाचं वातावरण आहे। याच वातावरणामध्ये पांडुरंग परमचं नामाचं चिंतन आपल्याला पाहायचंय पण अगदी अभंगाचा विस्तार तुमच्या समोर मांडणारच आहे। पण या कीर्तनाला ज्यांची गोड अशी साथ आहे ज्यांनी सुरुवातीला गोड अशी चाल गायली आदरणीय हरिभक्तपरायण संगीत विशारद किरण महाराज लकडे आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण काळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। बोतेकर महाराज आदरणीय महाराज आहेत। गावातील टाकरे मंडळी आहेत सगळ्यांना आदरणीय देवडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय महाराजांनाही धन्यवाद। चौबदार बाबा आहेत आणि संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ आहेत महिला मंडळ यांच्यासाठी टाळे वाजवा जोरात सगळ्यांना अगदी मनापासून कोटी कोटी धन्यवाद। आणि माझा आवाज जे शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करणार आहेत आदरणीय हरिभक्तपरायण काकडे महाराज या ठिकाणी सुंदर असं सिस्टीम त्यांचं आहे म्हणून दादांनाही मनापासून कोटी कोटी धन्यवाद। अगदी सुंदर असं सिस्टीम आहे। गावातील पुरुष मंडळ असतील तरुण वर्ग असतील सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद। आणि कीर्तन शूटिंग साठी आलेले आमचे आदरणीय गोडी हरिनामाची त्याचबरोबर इकडं भक्तिनाद दोन्हीही यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही दादांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद। गावातील सर्व पुरुष मंडळ सर्व तरुण वर्ग आहेत सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद। झाले सगळे तेच का बरोबर ते कपड्यात असे बरं काय नाव म्हणले
बाळू महाराज शेळके आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, संस्थेचे अध्यक्ष आहेत, महाराजांनाही धन्यवाद। सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांना अगदी मनापासून अंतकरणापासून कोटी कोटी धन्यवाद। झाले सगळे बचत गट तुम्ही म्हणाल ते सगळ्याचे नाव घेतले, आम्ही का तुझं बांध करू लागा, तुमचे नाव घ्यायचे असतील ते सांगा, सगळ्यांचे नाव मला पाठ आहेत। राधा अक्का, आसरा अक्का, केसरा अक्का, दगडा अक्का, धोंडा अक्का, पदर घेतलेल्या बिना पदरवाल्या कीर्तन संपेपर्यंत घ्या। सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद आणि सेवेला सुरुवात। विठाला विठाला वा तुझी चरण सेवा साधावया। अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहून परमार्थिक स्वरूपाची प्रार्थना जगद्गुरु तुकोबराय करतात। तुकोबराय म्हणतात, देवा जीवनात काहीच नको, फक्त तुझ्या चरणाची सेवा मला माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे। कारण तुम्हाला सांगू दादा, आज या जगामध्ये प्रत्येक जण अपेक्षा करत आहे सुखाची, प्रत्येक जणाला अपेक्षा मला सुख प्राप्त झालं पाहिजे। आपण ज्या गोष्टीच्या मागे लागलो आपल्याला असं वाटतं त्या गोष्टीतून मला सुख प्राप्त होईल, त्या गोष्टीने मी सुखी होईल। पण दादा सांगू, तुम्ही ज्या गोष्टीच्या मागे लागलेला आहेत ना, त्या गोष्टीतून तीळ मात्र सुख तुम्हाला प्राप्त होणार नाही। तुकोबारांनी सांगितलं, देवा तुझ्या चरणाची सेवा करण्याकरता जन्म घेईन, नाहीतर जन्माला येऊन काहीही उपयोग नाही। तुम्हाला सांगू दादा, तुकोबरा एकटेच म्हणत नाही देवा मला तुझ्या चरणाची सेवा हवी, एकटेच म्हणत नाही, नाथबाबांनी देखील देवाच्या चरणाची सेवा मागितली, नामदेव महाराजांनी देखील देवाच्या चरणाची सेवा मागितली। नाथबाबा म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, आणि नामदेव महाराज देखील म्हणतात, हेची देवापायी मागत चरण सेवा अखंडित। देवाच्या चरणाची सेवा एवढी गोड आहे, देवाच्या चरणाची जर सेवा आपण केली महिला मंडळ, तर जगातलं सगळ्यात मोठं सुख आपल्याला प्राप्त होतंय। कारण तुम्हाला सांगू, चरणाची ताकद किती मोठी आहे। थोडस तुम्हाला रामायणाकडे घेऊन जाईल मी। ज्या वेळेला सीता मातेचं हरण झालं, राक्षस रावण सीता मातेला घेऊन जात होता, त्यावेळेला सीता माता आक्रोश करत होत्या आणि गळ्यातले दाग दागणे काढून खाली फेकत होत्या। त्याचं कारण एकच होतं, सीता मातांना माहिती होतं माझे प्रभू रामचंद्र माझा शोध काढत काढत माझ्यापर्यंत येतील, या कारणानं सीता माता गळ्यातले दाग दागणे काढून खाली फेकत होत्या। पण त्याचा परिणाम असा झाला, जेवढी काही वानर सैन्य होती ना, सगळ्या वानरांनी दागिने जमा केली आणि सुग्रीवाकडे नेऊन पोहोच केली। निघाले प्रभू रामचंद्र सीता मातेचा शोध काढत काढत शबरीच्या कुटियाला भेट दिली। शबरीनं सांगितलं, प्रभू जर तुम्हाला सीता हवी असेल तर तो वालीचा भाऊ सुग्रीव त्याच्याकडे जावं लागेल आपल्याला। निघाले प्रभू रामचंद्र सुग्रीवाकडे आले, सुग्रीवाला सगळ्या घडलेला वृत्तांत सांगितला आणि सुग्रीवजी म्हणतात, प्रभू आमच्याकडे काही दागिने आहेत, त्या दागिन्यामध्ये पहा तुमच्या सीतेचा एखादा अलंकार आहे का? जगाच्या मालकानं ते गाठोडं समोर घेतलं, ते सोडलं, त्याच्यातले कर्णफूल हातात घेतलं आणि त्याच कर्णफुलाकडे प्रभू रामचंद्र पाहू लागले। प्रभू रामचंद्र म्हणतात, हे कर्णफूल माझ्या सीतेच आहे, हे कानातलं माझ्या सीतेच आहे, माझी सीता याच दिशेने गेलेली आहे। कर्णफूल खाली ठेवतात, कंगन उचलतात, कंगन देखील त्यांना त्यांच्या सीतेचं दिसतं। प्रभू म्हणतात, हे कंगन देखील माझ्या सीतेच आहे, माझी सीता याच दिशेने गेलेली आहे। पूर्ण पक्का विश्वास बसला। पण महिला मंडळ अजूनही खात्री करून घ्यायची होती। सोबत लक्ष्मण जे आलेले होते, लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा सांग ना, हे कर्णफूल माझ्या सीतेचं आहे का? लक्ष्मणा सांग, हे कंगण माझ्या सीतेचं आहे का? माझी सीता याच दिशेने गेलेली आहे का? लक्ष्मणा सांग ना। पण महिला मंडळ लक्ष्मणजी गप्प उभे होते, एक शब्दही बोलत नव्हते। याचं कारण एकच होतं, लक्ष्मणजी सांगतायत, प्रभू या दागिन्यामध्ये जे सीता मातेच्या पायातलं जोडवं आहे ना, जोडवं निश्चित सांगेल मी माझ्या सीतेचं आहे। या दागिन्यामध्ये जे सीता मातेच्या पायातलं पैंजण आहे ना प्रभू, निश्चित सांगेल मी माझ्या सीतेचं आहे। कारण जेव्हा जेव्हा ही सीतेच्या समोर जायचो तेव्हा फक्त आणि फक्त सीतेचे चरणच पाहायचो। लक्षात आलं प्रभू रामचंद्रांच्या सीता माता बद्दलचा असलेला भाव, त्यांच्याबद्दलची श्रद्धा, त्यांच्याबद्दलचं समर्पण, सगळ्या काही गोष्टी लक्षात आल्या, सगळा वृत्तांत मागे ठेवला आणि लक्ष्मणजीला कडकडून मिठी मारली। ही ताकद फक्त देवाच्या चरणात आहे महिला मंडळ। हे सुख फक्त आपल्याला तिथं प्राप्त होतंय। आज प्रत्येक जण अपेक्षा करतोय सुखाची, या गोष्टीतून मला सुख प्राप्त होईल, त्या गोष्टीतून मला सुख प्राप्त होईल। पण दादा सांगू, तुम्ही ज्या गोष्टीच्या मागे लागलेल्या आहेत त्या गोष्टीतून तुम्हाला सुख तर प्राप्त होणारच नाही, पण दुःख मात्र झाल्याशिवाय राहणार नाही। कारण तुकोबारायांनी प्रतिज्ञा केली, देवा जन्माला येईल तर फक्त चरणाची सेवा करण्यासाठी जन्माला येईल, नाहीतर जन्माला येऊन काहीही उपयोग नाही। या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊन काहीच उपयोग नाही। महिला मंडळ सांगू का,
देवाना सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिलेला आहे. भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी सुंदर देवाना देह दिला. कारण मी सांगत असते दादा, त्या जगाच्या मालकानं सुंदर नरदेह तुम्हाला मला दिलाय ना, मग मला तर वाटतं त्या जगाच्या मालकाला ज्या गोष्टी आवडतात ना, त्याच गोष्टी तुमच्या माझ्या जीवनात असल्या पाहिजेत. काय आवडतं जगाच्या मालकाला? संत सांगतात, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळ वैष्णवांचा. किंवा आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण केलेली ही गोष्ट जगाच्या मालकाला आवडती. महिला मंडळ, मला सांगा, आपण आळंदी पंढरपूरला जातो, देवाच्या चरणाचं सुख किती सुंदर आहे, किती सुंदर प्राप्त होतं आपल्याला. महिला मंडळ, लाखो समाज पंढरीला जातो, वेडा म्हणून जातो का? नाही. देवाच्या चरणाची ताकद एवढी मोठी. महिला मंडळ, आपण सुद्धा जातो, आळंदी पंढरपूरची वारी जीवनात करतो. जाता वारीला? जाता? बोला, काहीतरी बोला, मला मातीत घाला पण बोला. जाता वारीला? जाता आळंदीला? जाता पंढरपूरला? जाता? पुरुष मंडळ तुम्ही जाता? नाही जात? तुमच्या पुढे डोकं फोडून घेऊ का? बोला, मला बोलणारे माणसं आवडतात कीर्तनात, नाही तर मी असं कडीकडीन जाते, गाडी जवळ आहे माझी इथून जायला. हा. महिला मंडळ, लाखो समाज पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, पंढरीच्या वारीसाठी जातो का? वेडा म्हणून जात नाही, कारण देवाच्या चरणाची सेवा एवढी मोठी आहे, देवाच्या चरणाची ताकद एवढी मोठी आहे. एकदा जरी दर्शन घेतलं तर कितीतरी सुख आपल्याला प्राप्त होतं. म्हणून तुकोबराय सांगतात, सुंदर नरदेह आपल्याला दिलेला आहे. या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलोत, सुंदर जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग या ज्या गोष्टी जगाच्या मालकाला आवडतात त्याच गोष्टी तुमच्या माझ्या जीवनात असल्या पाहिजे. पण दादा, मी थोडंसं विस्तारानं सांगत असते, जर या कलियुगातल्या माणसाच्या आवडीचा जर थोडासा आपण विचार केला ना, तर लहान मुलांची आवड वेगळी झाली, महिला मंडळांची आवड वेगळी झाली, पुरुष मंडळांची आवड वेगळी झाली, प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न झालेली. महिला मंडळ, आपल्या घरात छोटी छोटी मुलं असतात, आहेत ना? छोटी छोटी मुलं आहेत. मला सांगा, त्या छोट्या छोट्या मुलांना काय आवडतं? हा, मोबाईल आवडतो, बरोबर? त्यांना मोबाईल आवडतो, दोष त्यांचा नाही, दोष तुमचा आहे की त्यांच्या अजिबात नाही. महिला मंडळ, आपण काय करतो, जेव्हा मुलगा 4-5 वर्षाचा आहे, रडायला लागला की त्याला शांत बसवण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देतो. ही गोष्ट फार चुकीची. महिला मंडळ, लक्षपूर्वक ऐका, त्या मोबाईलचे परिणाम मुलांवरती किती वाईट होतील याचा विचार जीवनात कधीतरी करा. शांत बसतो मुलगा, तासभर शांत बसेल, पण त्या तासभराचा त्याच्या जीवनावर किती वाईट परिणाम होईल याचा विचार कधीतरी जीवनात करा. महिला मंडळ, लहान मुलांची आवड आहे, मोबाईल आवडतो, खोड्या करायला आवडतात, बरोबर? तुम्हाला सांगते, लहान लहान मुलं एवढी विचित्र आहेत. आता रोज आम्हाला एका घरी जावं लागतं, रोज एका घरी फिरावं लागतं, रोज एका नमुन्याची लेकरं पाहायला मिळतात. मी नागपूरकडे कीर्तनाला गेले होते, 1 वर्ष झालं असेल आता. नागपूरकडे कीर्तनाला गेले, कीर्तनाला गेल्यानंतर त्या गावात मी शिरले. गाव फार मोठं होतं. मला जायचं होतं कार्यकर्त्याच्या घरी. कार्यकर्त्याचं घर काय मला सापडत नव्हतं. एक 7-8 वर्षाचा मुलगा सायकल खेळत चालला. त्याला म्हटलंय, बाळ इकडे ये, मला कार्यकर्त्याच्या घरी जायचं, मला कार्यकर्त्याचं घर सांग. त्यानं मला घर सांगायला सुरुवात केली. तो म्हणे, ताई, आमच्या गावात तुम्ही सरळ जायचं, सरळ, आणि सरळ गेल्याच्या नंतर आमच्या गावात 3 गल्ल्या तुम्हाला लागतील. तो म्हणे, ताई, 3ऱ्या नंबरच्या गल्लीला तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या गल्लीला गेल्याच्या नंतर 3 बंगले तुम्हाला लागतील. तो म्हणे, ताई, 3ऱ्या नंबरच्या बंगल्यामध्ये तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या बंगल्यामध्ये गेल्याच्या नंतर 3 खोल्या तुम्हाला लागतील. तो म्हणे, ताई, 3ऱ्या नंबरच्या खोलीमध्ये तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर 3 कपाट तुम्हाला लागतील. तो म्हणे, ताई, 3ऱ्या नंबरचं कपाट तुम्ही तुमच्या हाताने उघडायचं. त्या कपाटात 3 खोके आहेत. तो म्हणे, ताई, 3ऱ्या नंबरचं खोकं तुम्ही तुमच्या हातात घ्यायचं. त्या खोक्यामध्ये 3 फोटो आहेत. तो म्हणे, ताई, त्याच्यातला 3ऱ्या नंबरचा फोटो माझ्या आईचा आहे. त्या आईच्या गळ्याची शपथ खाऊन सांगतो, कार्यकर्त्याचं घरच मला माहित नाही. किती विचित्र लेकर आहेत. फक्त मोबाईलचे परिणाम. महिला मंडळ, ही लहान मुलांची आवड आहे. महिला मंडळ, आपली आवड वेगळी, पुरुष मंडळींची आवड वेगळी. तुम्हाला काय आवडतं? लोखंड, तांब, पितळ, काय आवडतं? सोनं. काय आवडतं महिला मंडळ? किती पटकन सांगते, सोनं.
सोनं आणि चांदी तुमच्या जीवनात दोन धातू आहेत. ही तुमची आवड आहे. पुरुष मंडळ तुमची आवड सुद्धा वेगळी. प्रत्येकाची आवड वेगळी झाली सध्या कलियुगामध्ये. पुरुष मंडळांची आवड आहे कडक इस्त्रीचे कपडे घालायचे, डोक्यात कडक टोपी घालायची, चौकात बसायचं, मोठमोठ्यानं आपण गप्पा करत असतो. शौर्य चातुर्याच्या गप्पा करायला आपल्याला आवडतात दादा. पण तुम्हाला सांगू का, शौर्य म्हणतात कशाला आणि चातुर्य म्हणतात कशाला? एकच मुद्दा सांगून जाईन आणि परत माझ्या चिंतनावरती मी फक्त थोडंसं लक्षपूर्वक ऐका. कारण याच महाराष्ट्रावर अनेक एका मागून एक संकट येत होते आणि संकट येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. अफजल खान मरत ना मरत लाखोची फौज या महाराष्ट्रावर चालवून आली. आता या संकटाला सामोरे जाणार कोण? आता या संकटाचं निवारण करणार कोण? राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या मनात प्रश्न निर्माण झाला आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी आई जगदंबेला एक प्रार्थना केली, आई भवानीला एक प्रार्थना केली आणि सांगितलं, माते फार मोठं संकट चालून आलंय. संकटाचं निवारण करण्यासाठी राजांच्या डोक्यामध्ये अशी एक युक्ती दे जेणेकरून राजे या संकटाला सामोरे जातील. तेवढ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात एक अशी युक्ती आली आणि राजा गडावरून खाली आले. दादा फक्त मुद्दा लक्षात ठेवा, शौर्य आणि चातुर्य. राजा गडावरून खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर एका नाल ठोकणाराच्या घरी राजा पोहोचले. राजांना पाहिलं, एवढा आनंद झाला. राजा मी काय करू, राजा मी काय करू? प्राणाची आहुती देऊन तुमच्यासोबत लढण्यासाठी येऊ की राजा मी काय करू? राजांनी सांगितलं, बाबा काहीच करण्याची गरज नाही, आता तुमचं वय झालेलं आहे. फक्त एक कल्पना तुम्हाला देणार आहे. ती कल्पना फक्त इतर कोणाला देऊ नका, म्हणजे आपलं काम झालं. सांगणार राजा काय कल्पना आहे? कसल्या संकटात पडलेला सांगणार राजा, कसलं संकट तुमच्यावरती आले सांगणार राजा. राजांनी सांगितलं, बाबा एवढं मोठं संकट चालून आलं, आया बहिणींची अब्रू लुटल्या जाती, मंदिरं उद्ध्वस्त केली जातात, मंदिरामधल्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या छन्न्या हातोड्याने छाटल्या जातात, भर रस्त्यावर गायी कापल्या जातात. याच संकटाला सामोरे जायचं, याच संकटाचं निवारण करायचं. त्याच्यासाठी एकच काम करा, घोड्याला नाली ठोकताना उलट्या ठोका. किती युक्तीनं काम केलं पुरुष मंडळ, लक्षपूर्वक ऐका. सांगितलं राजांनी, घोड्याला नाली उलट्या ठोका. बाबा म्हटले, राज घोड्याला नाल उलटी ठोकायला काही हरकत नाही, पण जर घोड्याला नाल उलटी ठोकली गेली, लाखो मावळ्यांचा जीव धोक्यात जाण्यासारखी गोष्ट आहे. कारण राज, जर घोड्याला नाल आपण उलटी ठोकली तर जो घोडा जो वेगाने पळत असतो, वेगाने धावत असतो, तो पळण्याचा वेग, त्याचा धावण्याचा वेग कमी होतो आणि त्याच कारणानं तुम्ही दुश्मनांच्या तावडीत सापडताल, तुमचाही प्राण धोक्यात जाईल. पण राजांनी सांगितलं, ना इलाजानं प्रत्येक घोड्याला नाल उलटी ठोकली गेली. जे काही दुश्मन महाराष्ट्रावर चालून आलतं, डोक्यात एकच कल्पना होती, अर्धा महाराष्ट्र आपल्या ताब्यात आलेला आहे, आता फक्त हा हिरवा रायगडावरती लावायचा म्हणजे स्वराज्य आपल्या ताब्यात आलं. पण दादा माहिती नव्हतं आमचं भगवं वादळ येणार आहे. डोक्यात कल्पना सुद्धा नव्हती, राजे येतील, आम्हाला मारतील, आम्हाला मारून निघून जातील. डोक्यात कल्पना सुद्धा नव्हती. आणि राजांनी सांगितलं, मावळ्यांनो हातामध्ये पेटलेली मशाली घ्या, या संकटाला सामोरे जायचंय, संकटाचं निवारण करायचंय, हातात पेटलेल्या मशाली घ्या. राजांनी सगळ्या मावळ्यांना सांगितलं आणि प्रत्येक मावळा घोड्यावर बसला. प्रत्येक मावळा घोड्यावर बसून दुश्मनांच्या महालाच्या दिशेने राजा निघाले. दुश्मनांच्या महालापर्यंत आले. दुश्मनांच्या महालामध्ये राजे शिरले आणि सप 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 वार चालू केली. कोणाची मुंडकी छाटली जाते, कोणाची पाय छाटली जाते, कोणाची हात छाटली जाते. लक्षात आलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केलाय आणि ओरडायला सुरुवात केली, हुजूर शिवाजीने हल्ला केला, हुजूर शिवाजीने हल्ला केला, अरे पकडा त्या शिवाजीला, धरून आणा त्या शिवाजीला. झिमझिम पाऊस चालू होता. राजांच्या लक्षात आलं, पहाट झाली, इथं थांबून उपयोग नाही. राजा निघून गेले गडावरती, सगळे मावळ्यांना सोबत घेऊन राजा निघून गेले आणि दुश्मन राजांच्या पाठीमागं पळायला सुरुवात केली. पळता पळता एकानं विचार केला की बाबा राजा तर गेलेले आहेत, राजांना शोधायचं कुठं, राजांना पाहायचं कुठं, नेमकं जायचं कुठं, राजांना शोधून आणायचं कुठून. पण त्याच्यातलंच एक पळणारा म्हणला, विचार करण्याची जास्त गरज नाहीये, कारण झिमझिम पाऊस चालू आहे. ज्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज गेले असतील ना, त्या दिशेने घोड्याच्या पावलाचे ठसे उमटले असतील, त्या दिशेने जा आणि राजांना पकडून माझ्याकडे घेऊन या. मुद्दा इथे दादा माझा, मला सांगा, राजांनी युक्तीनं काम केलं होतं, चातुर्यानं काम केलं होतं. राजा जर पूर्व दिशेला गेले असतील तर घोड्याच्या पावलाचे ठसे कोणत्या दिशेला उमटतील? पश्चिम दिशेला उमटतील. राजा पूर्व दिशेला निघून गेले, घोड्याच्या पावलाचे ठसे पश्चिम दिशेला उमटले. याचं कारण होतं घोड्याला नाल उलटी ठोकली होती. राजा पूर्व दिशेला गेले, जे काही दुश्मन पाठीमागे लागलं होतं पश्चिम दिशेला गेलं, तिकडेच तोंडाला फेस येऊन पडलं, पण राजा काहीच सापडले नाही. असा एकच राजा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
त्या राजांसाठी एकच म्हटलं जातं, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोस त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोस त्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर. गड किल्ल्याच्या. दादा मुद्दा एवढाच आहे माझा, शौर्य आणि चातुर्य याला म्हणतात. आपल्याला आवडतं शौर्य चातुर्याचे गप्पा करायला, कडक केसरीचे कपडे घालतो, डोक्यात कडक टोपी घालतो, चौकात बसून मोठमोठ्यानं आपण म्हणत असतो, फाडून टाकीन न कापून खाईन, घरी आल्यावर मी आहो. आपलं काही सुद्धा चालत नाही. तुम्हाला जर वाटत असेल मी माझं जीवन स्वाभिमानाने आणि अभिमानाने वरमान करून जगलं पाहिजे, राजांचे विचार, माऊली ज्ञानोबरायांचे विचार, जगद्गुरु तुकोबरायांचे विचार तुम्ही जर आचरणात आणले तर नक्की तुमच्याही जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा जन्माला येईल तर फक्त तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी जन्म घेईल. तुकोबरायांनी प्रार्थना केली देवाकडं, देवा मी जन्माला येईल तुझं नामस्मरण करण्यासाठी, जीवनात संतसंग करण्यासाठी. तुकोबरायांनी सांगितलं अभंगाचं दुसरं चरण, हरिनाम कीर्तन संतांचे भोजन, हरिनाम कीर्तन संतांचे भोजन, हरिनाम कीर्तन संतांचे भोजन, हरिनाम कीर्तन संतांचे भोजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, खाली लोटांगण, खाली लोटांगण, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिन लोटांगण, हरिन लोटांगण, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालील